वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे मी आता धक्का प्रूफ झाल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। शिवसेनेच्या फुटीपासून आतापर्यंत उद्धव ठाकरे यांना बसणारे धक्के काही कमी होताना दिसत नाहीयेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त होतं। त्याचप्रमाणे माझं झालंय। वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे मी धक्का प्रूफ झाल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। असे कोण किती धक्के देते ते बघूया। त्यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का ज्यावेळेला असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नयेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। शिवसेनेच्या फुटीपासून सुरू झालेले धक्के अद्याप थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। विधानसभा निवडणुकीनंतरही अनेकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय। अलीकडेच माजी आमदार राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे। जितेंद्र जनावळेंसारखा निष्ठावंत शिवसैनिकही नुकताच पक्ष सोडून गेलाय। त्यामुळे वारंवार बसणाऱ्या धक्क्यांबाबत शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। जपानसारखी परिस्थिती होती, कारण जपानमध्ये तुम्हाला काही पण असेल काही वेगळेपण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला। असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोक आश्चर्य व्यक्त करतात। तसं रोज उद्धव ठाकरेंना धक्के मला तर धक्का खूप झालेला आहे। असे किती कोण धक्के देतात ते बघूया। त्यांना काय द्यायचं ना एकदम धक्का ज्यावेळेला द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात। तर महापालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे। सर्वांना दिलेली कामं सर्वांनी करा, शाखेनुसार काम करा असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला। येत्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका शक्य आणि त्याच्यानंतर निवडणुका कधी लागतील, आरक्षण कधी लागेल, शक्यता एप्रिल मे मध्ये निवडणूक लागण्याची दाट आहे। त्यानुसार आपल्याला जो काय वेळ मिळाला प्रत्येक शाखेमध्ये आपापली जबाबदारी घ्या। विनायक दिलेली काय सांगितलं मतदार नोंदणी जरा तपासा, सदस्य नोंदणी, आपली बैठक नोंद, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या। ज्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा होता तेव्हा त्यांनी वेळ दिला नाही। आता त्याचा काही उपयोग होणार नसल्याचं म्हणत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। लोकांना विचारणार तरी कोण पाहिजे, कार्यकर्त्याला विचारलं तरी पाहिजे बाबा तुझं दुःख काय आहे, तुला काय हवंय, तुला काय नाही। लोकप्रतिनिधी असेल त्याला वेळ दिला पाहिजे। वेळच कधी दिला नाही आणि आता सगळे गेल्यानंतर वेळ देऊन जे आहे हे मला वाटतं त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही। राज्यभरातील अनेक नेते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून जात आहेत। अजूनही काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत। मात्र धक्काप्रूफ झाल्याचं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी आपण या सगळ्याला तयार असल्याचे संकेत दिल्याचं पाहायला मिळत आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।